तुम्हाला तर माहितीच आहे हे कैरीचं लोणचं आहे, पण कैरीचं लोणचं झटपट आणि आपल्या घरच्या मसाल्यात कसं बनवायचं? चला तर आज आपण बनवणार आहोत छान असं चमचमीत कमी तेलात घरचं कैरीचं लोणचं. त्यासाठी मी 2 किलो कैऱ्या कापून आणलेल्या आहेत, त्या साफ करून घेतल्यात. त्यामध्ये हळद 1 चमचा, मीठ आणि 1 चमचा हिंग घालून छान असं ते मिक्स करून मी पाणी काढून घेणार आहेत आणि त्या कैऱ्या सुकायला ठेवणार आहेत. त्यानंतर आपल्याला लागणारे जे मसाले आहेत ते घरच्याच मसाल्यांमधनं घेतलेले आहेत. तर घरचा मसाला आहे हिंग, लाल तिखट, त्यानंतर ही लसूण पावडर, त्यानंतर मेथी दाणे, मिरी, लवंग, वेलची, धना पावडर, हळद हे आणि मोहरीची दाणे. तर मोहरीचे दाणे डाळ नव्हती म्हणून मी घरी बनवली आणि त्याच्यात तीच आपण वापरणार आहोत. तर हळद 1 टेबलस्पून घेतले, घरचा मसाला 1 टेबलस्पून घेतलाय आणि लाल तिखट 1 टेबलस्पून घेतले. बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण 1 टीस्पून घेतलेले आहे. तर आता हे मीठ मी भाजून घेतलेलं आहे थोडंसं मॉइश्चर काढून. त्यानंतर जे खडा मसाले होते, बडीशेप, नंतर मेथी दाणे आणि लवंग आणि वेलची हे सर्व साहित्य भाजून मी त्याची पावडर करून घेतलेली आहे. आता कढई थोडीशी गरम असतानाच गॅस आपला बंद आहे, तर मी हे आपले मसाले पण थोडेसे परतून घेणार आहे. तर छान असे आपले घरचे मसाले, हा मसाला तुम्ही किती पण दिवस स्टोर करू शकता आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा कोणतेही लोणचं घालू शकता. तर छान असा आपला हा मसाला रेडी. तर बघा ह्या आपल्या कैऱ्या इतक्या खापा कशा झालेल्या आहेत, एकदम सुकल्यासारख्या. आपण त्याचं पाणी कमीत कमी 1 दिवस तरी त्याचं पाणी काढून त्याला सुकायला ठेवायचं, म्हणजे ते छान लोणचं मुरतं आणि छान बनतं. त्यानंतर आपण हे फोडी घेतलेल्या आहेत आणि आपण जो बनवलेला मसाला होता तो आता त्यात घालून घेणार आहोत. तर छान असं आपल्याला जेवढा लागतोय मी तेवढा अंदाजे मसाला घालून छान असं मिक्स करून घेणार आहे. तर बघा आता छान मिक्स झालं की छान आपलं लोणचं बनणार आहे. त्यानंतर बघा थोडंसं मिक्स केल्यावर कसं दिसतं, पाणी सुटल्यासारखं छान झालं. आता आपल्याला 300 ते 400 ml तेल लागणार आहे, ते मी गरम करून थंड करून घेणार आहे आणि ते तेल आपण आपल्या कैऱ्यांच्या फोडींमध्ये घालणार आहोत. बघा लसूणची पाकळी टाकून मी चेक केले तेल चांगलं गरम झालेलं आहे की नाही. हे गरम झालेलं तेल मी थंड करून ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्या ह्या कैरीचा मसाला लावून ठेवलेल्या फोडींना आपण त्याच्यामध्ये तेल घालून छान असं मिक्स करून घेणार आहोत. हे लोणचं इझी आणि पटकन बनतं तुम्हाला आणि खूप काळ टिकतं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला काही कमेंट्स असेल तर त्या पण करा. बघा आपलं कमी तेलातलं छान असं खूप दिवस टिकणारं लोणचं रेडी आहे आणि शक्यतो हे लोणचं आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. छान असं लोणचं आपण छान काचेच्या बरणीत भरणार आहोत. ओके, छान आपलं लोणचं झालेलं आहे. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.